आपण घनसांगवी तालुक्यामध्ये जवळपास मराठवाडा ग्रामीण विकास संस्था व आरोग्य विभागाच्या माध्यमाने एक 15 कॅम्पचं नियोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये जवळपास 8 गावांमधलं आपण कॅम्प यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे आणि यामध्ये जवळपास आपण 1200 ऊसतोड कामगार जे आहेत त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांची या ठिकाणी आपण मोफत उपचार करणार आहोत। सर्व रोग निदान या ठिकाणी करणार आहोत आणि सर्व त्यांना जे औषध गोळ्या या मोफत आपण या ठिकाणी देणार आहोत। त्याचबरोबर आपण अशा शिबिराच्या माध्यमातून ऊसतोड कामगार जे आहेत, महिला आहेत, त्यांचे मुलं आहेत, या परिवारातील सर्व सदस्यांची सर्व तपासणी आपण करणार आहोत की त्यांचं रक्त तपासणी असेल, त्यांचं लिपिड प्रोफाईल असेल, त्यांचं इतर तपासण्या ज्या आहेत या पूर्ण करून रोगांचं निदान पण करणार आहोत। आणि आता आपण त्यासाठी आपलं वैद्यकीय पथक सुद्धा आपण इथे कार्यरत ठेवलेले आहे। आज आपला जो कॅम्प आहे तो पिंपरखेड इथे आपण घेत आहोत। त्यासाठी जवळपास इथे 125 कामगारांची तपासणी आपण डॉक्टर सोहेल आणि प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपरखेड येथील सर्व स्टाफच्या माध्यमातून आपण आज दिवसभर या ठिकाणी करणार आहोत। यापूर्वी आपण भेंडाळा तांडा, लमानवाडी, शिवणगाव, पिंपरखेड, घाणेगाव, मासेगाव, आरगडे गव्हाण, देवी दहेगाव या ठिकाणी कॅम्प नियोजित केलेले आहेत आणि पुढे सुद्धा 8 कॅम्प जे आहेत ते आयोजित केलेले आहेत की ज्यामध्ये आता पुढे आंतरवाली, टेंबी, उकडगाव इथे सुद्धा कॅम्प आहे। तिथे सुद्धा लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा आणि सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी अशी मी आरोग्य विभागाच्या वतीनं आणि ह्या संस्थेच्या वतीनं सगळ्यांना मी विनंती करत आहे।